हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमधील क्लर्कसाठी इंग्लिश ग्रामरवर आधारित 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि इंग्लिश ग्रामरमधील सगळ्या टॉपिकवरचे हे प्रश्न आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले हे प्रश्न आहेत, म्हणजे क्यू आहेत. याच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत, तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि इंग्लिश ग्रामरचे याआधी मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. ते कुठं पाहायला मिळतील? आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि खूप साध्या सोप्या पद्धतीनं इंग्लिश मी शिकवलेलं आहे आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टचे ॲक्च्युअलमध्ये झालेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेले आहेत, प्लस 10 फुल म्हणजे 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट ह्या 350 पेक्षा जास्त दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता आपल्याला या ठिकाणी योग्य वाक्य कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर इथं लक्षात ठेवा, इफ बी हे त्याचं उत्तर येते आणि त्याचा नियम पण मी तुम्हाला सांगतो. जर इफचं जे वाक्य आहे, इफच्या वाक्यामध्ये जर हॅड म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स असेल, तर त्यानंतर लगेच आलेल्या वाक्यामध्ये वूड हॅव आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं असतं. हे कायम लक्षात ठेवा. आता इथं वर जर तुम्ही पाहिलं, इथं वूड हॅव दिले की नाही, इथं वूड हॅव दिले तर या ठिकाणी हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे होतं, पण इथं वूड हॅव दिले तर हे चुकीचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणजे हे इफची वाक्याची रचना कायम लक्षात ठेवा. जर इफच्या वाक्यामध्ये हॅड आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असेल, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स असेल, तर त्यानंतर लगेच आलेल्या वाक्यामध्ये करता प्लस वूड प्लस हॅव प्लस व्ही थ्री अशी रचना असते. हे लक्षात ठेवा. सिक्वेन्स ऑफ द टेन्सवर आधारित हा प्रश्न आहे, टेन्समधील ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न. चला त्याच्या पुढे आता दुसरा प्रश्न आपण पाहूयात. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे पहा. आणि काय दिलेलं आहे ते पहा. एक मिनिट हा. या ठिकाणी असं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन आणि वाक्य आहे, हार्डली रिकामी जागा द रूम व्हेन द फोन रॅन. आता इथं पहा, हार्डलीचं वाक्य असेल, हार्डली आणि व्हेन, तर हार्डली नंतर नेहमी काय येतं? हॅड येतं की नाही? हार्डली नंतर नेहमी काय येतं? हॅड येतं. बरोबर आहे. मग आता दिलेल्या वाक्यामध्ये हॅडने सुरुवात सी मध्ये झालेली आहे की नाही? मग हार्डली हॅड आय एंटर द रूम व्हेन द फोन रॅन्ड, म्हणजे मी रूममध्ये प्रवेश करता क्षणीच फोन वाजला. तर हार्डली नंतर नेहमी काय घ्यायचं असतं? हॅड घ्यायचं असतं. हे लक्षात ठेवा सर्वांनी. हार्डली व्हेनची वाक्याची रचना आहे ही. या पुढचा प्रश्न आहे पाहता. तिसरा प्रश्न आहे, देर द न्यूज रिकामी जागा ट्रू आणि सिलेक्ट द करेक्ट व्हर्ब. आता या ठिकाणी ना एक लक्षात ठेवा, की इथे काय येणार आहे माहिती आहे का? कॅन नॉट बी येणार आहे. द न्यूज कॅन नॉट बी ट्रू म्हणजे काय? तर जी काही न्यूज आहे ती खरी असू शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. या ठिकाणी कॅन नॉट हे या ठिकाणी येणार आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. मॉडर्न ऑक्झिलरी वर्डचा प्रश्न होता पहा. सिलेक्ट द करेक्ट प्लुरल ऑफ अ क्रिटेरियम. आता क्रिटेरियमचा आपल्याला काय करायचं आहे? अनेक वचन करायचं आहे. प्लुरल म्हणजे अनेक वचन. तर या क्रिटेरियमचा अर्थ काय होतो माहिती आहे का? तर बायसिकलची रेस म्हणजे सायकलची जी रेस असते ना, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग याचं जे अनेक वचन आहे किंवा प्लुरल फॉर्म आहे तो काय माहिती आहे का? क्रायटेरिया असा त्याचा फुल फॉर्म आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे पाचवा प्रश्न पाहूयात आता. अपवादामधला प्रश्न होता हा सुद्धा. इट इज टाइम वी रिकामी जागा प्लेइंग. आता इट इज टाइम वी या ठिकाणी काय येणार आहे? तर या ठिकाणी उत्तर येणार आहे पहा, स्टार्टेड. आता तुम्हाला प्रश्न पडेल की इथं इज दिले आणि मग पुढे क्रियापदाचं दुसरं रूप का दिलेलं आहे? तर एवढं लक्षात ठेवा की जर वाक्याची सुरुवात इट इज टाइम किंवा इट इज हाय टाइम, काय म्हणत आहे मी? जर वाक्याची सुरुवात इट इज टाइम किंवा इट इज हाय टाइमने झालेली असेल, तर त्यानंतर आलेला जो कर्ता असतो ना, त्या कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं असतं, म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य असतं. इट इज टाइम किंवा इट इज हाय टाइम यानंतर आलेलं वाक्य हे नेहमी सिंपल पास्ट टेन्सचं असतं. आणि मग सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याची रचना एस प्लस व्ही टू प्लस ओ अशी असते. म्हणून या ठिकाणी स्टार्टेड हा शब्द घेतलेला आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे.
चला त्या बरेच जण शॅल स्टार्ट करतील बरं का. नाही, वीच्या नंतर शॅल येतं ना, वी शॅल स्टार्ट असं करतील. पण कारण इथं इज आहे म्हणून. पण एक लक्षात ठेवा, वाक्याची सुरुवात इट इज टाईम किंवा इट इज हाय टाईमने झालेली असेल, तर त्यानंतर येणारं वाक्य हे नेहमी सिंपल पास्ट टेन्सचं असतं. पहा, नवीन नियम शिकायला भेटला की नाही तुम्हाला. बऱ्याच जणांना हा नियम माहिती नसेल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, विच ऑफ द फॉलोइंग इज अ जिरंड. आता जिरंड म्हणजे काय माहिती आहे का, की असा शब्द ज्याला आय एन जी प्रत्यय लादलेला आहे, पण तो नाऊन म्हणून काम करतो, तर क्रियापद म्हणून काम करत नाही. म्हणजे क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लादलेला शब्द जर नाऊन म्हणून काम करत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, जिरंड असं म्हणतो. तर या ठिकाणी पहा, रनिंग इज अ गुड एक्सपिरियन्स. आता या ठिकाणी जे रनिंग आलेलं आहे ना, ते नाऊन म्हणून आलेलं आहे. रन हे क्रियापद आहे, त्याला आय एन जी प्रत्यय लादलेला आहे. मग क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लादलेला शब्द या ठिकाणी काय म्हणून आलेला आहे, नाऊन म्हणून आलेला आहे. म्हणून रनिंग हे जिरंड आहे. आता इथे ही इज रनिंग हे व्हर्ब म्हणून आलेलं आहे. तर रनिंग वॉटर इज कोल्ड, या ठिकाणी रनिंग ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. आणि आय सॉ हिम रनिंग, तर मी त्याला पळताना पाह्या, ठीक आहे. तर या ठिकाणी रनिंग हा शब्द नाऊन म्हणून आलेला आहे, म्हणून हे काय आहे, जिरंड आहे. तर जिरंड तुमच्या लक्षात आले. क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लादलेला शब्द जर वाक्यामध्ये नाऊन म्हणून काम करत असेल, तर त्याला जिरंड असं म्हटलं जातं. चला त्याच्या पुढे 7वा प्रश्न आहे पहा. 7वा प्रश्न पाहूयात आता. 7वा प्रश्न आहे पहा, चूज द करेक्ट प्रिपोजिशन, म्हणजे योग्य त्या प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. ही इज ब्लाइंड प्लॅन्ट हिज ओन थॉट्स. आता या ठिकाणी पहा, त्याचे जे काही दोष आहेत ना, ते त्याला माहीत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. ही इज ब्लाइंड हिज ओन थॉट्स, जे त्याचे जे काही दोष आहेत ते त्याला माहिती नाहीयेत. मग जेव्हा एखाद्याचे दोष त्याला माहिती नसतील अशा स्वरूपाचा असेल, किंवा त्याच्यातल्या ज्या उणिवा आहेत त्याला माहिती नसतील, या अर्थाने जर ब्लाइंड हा शब्द आलेला असेल ना, तर ब्लाइंड नंतर नेहमी टू हे प्रिपोजिशन घ्यायचं. काय म्हणत आहे मी, एखाद्याचे फॉल्ट्स किंवा डिफेक्ट्स जर त्या व्यक्तीला माहिती नसतील, या अर्थाने जर ब्लाइंड आला असेल, तर ब्लाइंड नंतर टू हे प्रिपोजिशन घ्यायचं. आणि एखादा व्यक्ती अंध आहे, आंधळा आहे, दिव्यांग आहे, त्याला डोळ्यांनी दिसत नाही, अशासाठी जर ब्लाइंड आला असेल, तर त्या ठिकाणी ब्लाइंड ऑफ किंवा इन घ्यायचं असतं. ब्लाइंड ऑफ किंवा इन घ्यायचं असतं. लक्षात आलंय? परत एकदा सांगतो, ब्लाइंड हा शब्द जर एखाद्याचे दोष किंवा उणिवा दाखवण्यासाठी आला, तर ब्लाइंड नंतर टू हे प्रिपोजिशन वापरायचं. आणि एखादा व्यक्ती अंध आहे, आंधळ आहे, या अर्थाने जर ब्लाइंड आला, तर ब्लाइंड नंतर एकतर ऑफ हे प्रिपोजिशन वापरायचं, किंवा ब्लाइंड नंतर इन हे प्रिपोजिशन वापरायचं. तर हे नियम लक्षात ठेवा. तुम्हाला बरेचसे नियम नवीन नवीन शिकायला मिळत आहेत, हे लिहून घेत जा. ठीक आहे. चला 8वा प्रश्न आहे आता, आय प्रिफर कॉफी रिकामी जागा टी. तर प्रिफर टूची एक वाक्याची रचना असते. पहा, एक लक्षात ठेवायचं, कर्त्यानंतर जर प्रिफर हा शब्द आलेला असेल आणि प्रिफर नंतर एखादा शब्द आहे आणि त्यानंतर रिकामी जागा असेल, तर तिथं डोळे झाकून टू हे प्रिपोजिशन आहे. या उलट आय रिकामी जागा कॉफी टू टी असं असेल, तर कर्त्यानंतर प्रिफर लिहायचं. क्लिअर झाले सर्वांचं? तर कधी प्रिफरच्या जागी रिकामी जागा देतात, कधी टूच्या जागी रिकामी जागा देतात. आणि ही वाक्याची रचना समजून घ्या. कर्त्यानंतर प्रिफर येतं, प्रिफर नंतर एक नाऊन येतं, त्याच्यानंतर टू, आणि त्यानंतर परत नाऊन. क्लिअर झाले? तर टू या ठिकाणी येणार आहे. प्रिफर टूचे वाक्य होतं, सी हे त्याचं उत्तर येणार आहे. चला आता 9वा प्रश्न आपण पाहूया. 9वा प्रश्न आहे पहा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. या ठिकाणी आता अधोरेखित केलेलंच नाही, पण मी करून देतो तुम्हाला. तर स्टील या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तर आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड, स्टीर वॉटर्स रन डीप. आता या ठिकाणी पहा, स्टील हा शब्द काय म्हणून आलेला आहे माहिती आहे का, तर वॉटर हे नाऊन आहे. ते पाणी कसं आहे, स्थिर आहे. स्थिर म्हणजेच स्टील, STILL, स्टील. म्हणजे या वॉटरला मॉडिफाय करण्याचं काम स्टील करतो की नाही. पण नामाविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. तर बी हे त्याचं उत्तर आहे, ॲडजेक्टिव्ह. हे स्थिर असलेलं पाणी जे आहे ना, ते अतिशय खोल आहे असा त्याचा अर्थ होतो. चला त्याच्या पुढे आता 10वा प्रश्न आहे, द ज्युरी रिकामी जागा डिव्हायडेड इन देअर ओपिनियन. आता या ठिकाणी पहा, ज्युरी हे जे आहे ना, हे कलेक्टिव्ह नाऊन आहे. आणि हे जे ज्युरी आहेत, म्हणजे हे जे समूहवाचक नाम आहे, ते क्रिया करताना आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे. मग एखादा कलेक्टिव्ह नाऊन जर
क्रिया करत आहेत, त्याच्यातले सगळे सदस्य क्रिया करत आहेत, असं जर सांगितलेलं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागतं? अनेक वचनी टू बीचं रूप किंवा व्हर्ब घ्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी वेअर हे उत्तर येणार आहे. वेअर द ज्युरी वेअर डिव्हायडेड इन देअर ओपिनियन असं ते येणार आहे. समजलंय? तर बी हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे कलेक्टिव्ह नाउन्स टेक अ प्लुरल व्हर्ब व्हेन मेंबर्स आर ॲक्टिंग इंडिव्हिज्युअली ऑर आर डिव्हायडेड. क्लिअर झालंय? अशी जर रचना असेल तर वेअर म्हणजे अनेक वचनी रूप त्या ठिकाणी घ्यावं लागतं. अजूनही आपल्याला 20 प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्टमधील क्लर्कसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, इतिहास, भूगोल, राज्यघटना यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि खूप छान पद्धतीनं शिकवत आहे. प्लस 500 प्लस जी-एस-टी याची फी आहे. यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. आणि हे व्हिडिओ तुम्हाला न्यायालय भरतीला तर अतिशय उपयुक्त आहेतच. त्याशिवाय इतर ज्या परीक्षा होणार आहेत, तलाठी असेल किंवा जिल्हा परिषदच्या परीक्षा किंवा इतरही बऱ्याच विभागाच्या परीक्षा होणार आहेत, त्या परीक्षांसाठी सुद्धा हे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट प्रश्न आहे 18 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. पुढचा प्रश्न आहे पहा, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आपल्याला या ठिकाणी योग्य स्पेलिंग असलेला शब्द लिहायचा आहे पहा. या ठिकाणी योग्य स्पेलिंग कोणतं आहे? मेंटेनन्स, MEINTENANCE, मेंटेनन्स हे स्पेलिंग योग्य आहे. तर हा शब्दही लक्षात ठेवा, त्याची स्पेलिंग लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे 12 नंबरचा प्रश्न आहे, नीदर द प्लेयर्स नॉर द कोच रिकामी जागा प्रेझेंट. आता जर नायदर नॉरचं वाक्य असेल किंवा निदर नॉरचं वाक्य असेल तर नॉर नंतर आलेला जो कर्ता असतो ना, त्या कर्त्यानुसार आपल्याला या ठिकाणी टू बीचं रूप घ्यायचं असतं. कशानुसार घ्यायचं असतं? नॉर नंतर आलेल्या कर्त्यानुसार. पण इथं जरी प्लेयर्स अनेक वचन आहे, पण तो निदर किंवा नायदर नंतर आलेला आहे. नॉर नंतर आलेला कर्ता द कोच हा एक वचनी आहे, म्हणून या ठिकाणी वाज घ्यायचा. लक्षात आले? जर नायदर नॉरचं वाक्य असेल तर नॉर नंतर आलेला जो कर्ता आहे त्या कर्त्यानुसार त्याच्या पुढचं क्रियापदाचं किंवा टू बीचं रूप घ्यावं लागतं. मग या ठिकाणी नॉर नंतर द कोच एक वचनी आहे म्हणून इथं वाज लिहिले. हे जर प्लेयर्स असतं तर आपण इथं वेअर लिहिलं असतं. क्लिअर झालंय? या नायदर नंतर आलेल्या कर्त्याचा काही विचार करायचा नाही. नॉर नंतर आलेल्या कर्त्यानुसार या ठिकाणी टू बीचं रूप ठरवायचं असतं. हा सुद्धा एक नवीन नियम तुम्हाला शिकायला भेटलेला असेल. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी, पण बऱ्याच जणांना हे नियम माहितीच नसतील. खूप छोटे छोटे नियम आहेत, पण ते माहिती असणं आवश्यक आहे. 10 टू पॅसिव्ह व्हॉइस. आपल्याला एक वाक्य दिले, हु रोट धिस बुक. हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य, याचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. मग ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात जर हुने झालेली असेल तर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात ही बाय हुमने झाली. मग आता या ठिकाणी बाय हुम कुठे आहे पहा? बाय हुम इथं आहे. त्याच्यानंतर दोन ठिकाणी दिले, ए आणि बी दोन्ही ठिकाणी बाय हुम दिले. मग आता कोणतं बरोबर आहे ते आपल्याला पाहावं लागेल. पाहूयात आपण काय येतं ते. तर हे कसं येणार आहे माहिती आहे का? तर या ठिकाणी पहा, एकच मिनिट. या ठिकाणी असं येणार आहे, की बाय whom धिस म्हणजे याचं जर विधानार्थी वाक्य केलं आपण, धिस बुक रोट. ओके. आणि त्याच्यापुढे काहीतरी एखादं नाऊन वगैरे घेऊ शकतो आपण. तर इथं सुरुवातीला वाज येणार आहे. बाय whom वाज धिस बुक रिटन अशी रचना येणार आहे. तर हे पहिलं वाक्य बरोबर आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा, हे 99% असंच तुम्हाला पर्याय असतो. पण कधी-कधी आता इथे त्यांनी फसवलंय पहा. कसं फसवलंय? हे 3 नंबरचं वाक्य सुद्धा बरोबर आहे. कसं बरोबर आहे? तर हू वॉज धिस बुक रिटन बाय. म्हणजे अशी सुद्धा रचना केली जाते, की जर ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात हूने झालेली असेल, तर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात बाय हुमने होते. कधी-कधी वाक्याची सुरुवात हूने होते आणि वाक्याच्या शेवटी बाय दिलेलं असतं. मधलं जे वाक्य असतं ते दोन्हीमध्ये सेम असतं. वाज धिस बुक रिटन. क्लिअर झालंय? तर ए आणि सी दोन्ही वाक्य बरोबर आहेत, म्हणून त्याचं डी उत्तर आहे. बोथ ए अँड सी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 14 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न आहे, लेस्ट, L-E-S-T, लेस्ट इज फॉलोड बाय विच ऑक्झिलरी व्हर्ब. हे लेस्ट नंतर कोणतं ऑक्झिलरी व्हर्ब वापरलं जातं? तर लेस्ट नंतर नेहमी शूड वापरतात. काय वापरतात? लेस्ट इज फॉलोड बाय शूड ऑक्झिलरी व्हर्ब. ती हे त्याचं उत्तर आहे शूड. चला त्याच्या पुढे 15 नंबरचा प्रश्न आहे आता.
चूज द करेक्ट आर्टिकल. आर्टिकलचा वापर करायचा आपल्याला. ही इज रिकामी जागा वन आईड मॅन. आता इथं ओ आहे म्हणून बऱ्याच जणांना वाटतं ॲन येईल, पण नाही. आणि या ओचा उच्चार वावेल सारखा होत नसून कन्सोनंट डब्ल्यू सारखा होतो किंवा व सारखा होतो मराठीमध्ये. म्हणून या ठिकाणी ए येणार आहे. आणि अपवादामध्ये आर्टिकलमधील ही इज ए वन आईड मॅन. तर या ठिकाणी काय येणार आहे? ए येणार आहे. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न पाहूया. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक या व्हिडिओला आले पाहिजे पहा. पुढचा प्रश्न आहे आय विश आय रिकामी जागा अ किंग. आता कधीही पूर्ण न होऊ शकणारी इच्छा असेल तर आपण काय वापरतो? वेअर वापरतो. म्हणून या ठिकाणी काय येणार आहे? वेअर येणार आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. बऱ्याचदा हा नियम मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि हे द सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येणारं वाक्य आहे बरं का. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की कधीही पूर्ण न होऊ शकणारी इच्छा असेल तर तिथे काय वापरतात? वेअर वापरतात. मग आय विश आय वेअर अ किंग. आता मी राजा व्हावा अशी माझी इच्छा आहे. राजा कधीच होऊ शकणार नाही, म्हणून या ठिकाणी काय येणार आहे? वेअर हे येणार आहे. चला त्याच्या पुढे 17 नंबरचा प्रश्न आहे आता. सॉरी सॉरी 17 नंबरचा प्रश्न आहे पहा. सिलेक्ट द अँटोनिम ऑफ ॲडव्हर्सिटी. आता ॲडव्हर्सिटी याचा आपल्याला काय सांगायचं आहे? विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर ॲडव्हर्सिटीचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रॉस्पेरिटी. काय आहे? प्रॉस्पेरिटी. तर ॲडव्हर्सिटी आणि प्रॉस्पेरिटी खूप परीक्षांना रिपीट झालेला प्रश्न आहे बरं का. इच ऑफ द स्टुडंट्स रिकामी जागा सबमिटेड द असाइनमेंट. आता या ठिकाणी वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? इच ऑफने झालेली आहे. मग वाक्याची सुरुवात जर इच ऑफने झालेली असेल तर त्याच्यानंतर येणारा जो कर्ता असतो तो अनेक वचनी असतो. तरी सुद्धा त्या कर्त्याच्या नंतर एक वचनी टू बीचं रूप किंवा क्रियापदाचं रूप घ्यायचं असतं. मग इथं हॅव आर वेअर हे अनेक वचनी आहेत. एक वचनी एकच आहे. हॅज या ठिकाणी येणार आहे. तर वाक्याची सुरुवात इच ऑफने झालेली असेल तर त्याच्यानंतर येणाऱ्या अनेक वचनी कर्त्याच्या नंतर नेहमी एक वचनी टू बीचं किंवा टू हॅवचं किंवा टू डूचं रूप किंवा एक वचनी क्रियापद वापरायचं असतं. हे लक्षात ठेवा. इच ऑफ असलं की एक वचनी टू बीचं किंवा टू हॅवचं रूप घ्यायचं. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आहे. आणि प्रश्न आहे पहा. आयडेंटिफाय द टेन्स. टेन्स ओळखायचं आपल्याला सोपं आहे. आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आता या वाक्याचा टेन्स कोणता आहे? तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. कारण वाक्याची रचना यस प्लस हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING अशी असली की ते वाक्य कोणतं असतं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य असतं. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. व्हॉट इज द सिनोनिम ऑफ गॅरुलाऊस. आता हा जो शब्द दिलेला आहे गॅरुलाऊस याचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर त्याचा समानार्थी शब्द आहे पहा टॉकेटिव्ह असा त्याचा समानार्थी शब्द आहे. बी हे त्याचं उत्तर आहे टॉकेटिव्ह. आणि जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्हीची तयारी करत असाल तर त्यासाठी न्यायालय भरती ई बुक आहे. त्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे झालेले ॲक्च्युअलमधले पेपर दिलेले आहेत. संपूर्ण सिलेबस वन लाईनर स्वरूपात दिलेला आहे आणि सरावासाठी भरपूर पेपर यामध्ये दिलेले आहेत. आणि याची फी फक्त 200 प्लस GST आहे. प्ले स्टोअरवरून विठ्ठल ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. चला त्याच्या पुढे आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न आहे पहा 21 नंबरचा. ही टोल्ड मी दॅट ही रिकामी जागा द मूव्ही. आता या ठिकाणी पहा काय उत्तर येणार आहे माहिती आहे का? हॅड सीन येणार आहे. ही टोल्ड मी दॅट ही हॅड सीन द मूव्ही. आता याचं कारण सांगतो मी तुम्हाला. हे वाक्य जे आहे ना हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. मग डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये ना इथं स्वा पण येऊ शकतं बरं का. कारण कसं आहे की डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये इथलं जे वाक्य आहे म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इथं काय येऊ शकतो? सिंपल पास्ट येतो. आणि इथं जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर डॅटच्या नंतर पास्ट परफेक्ट येतो. या ठिकाणी ही टोल्ड मी डॅट ही हॅड सीन द मूव्ही. हे सी पण येऊ शकतं आणि ये सुद्धा येऊ शकतं. दोन्ही उत्तर या ठिकाणी येऊ शकतात. पण जास्त सी येण्याची शक्यता आहे. ए पण येऊ शकतं आणि सी पण येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळं पण याचं पण दोन्हीपैकी असं 2-2 उत्तर असतील तर कोणतं तरी एकच द्यायचं आणि जे जास्त योग्य असेल ते उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा असतो. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 22 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
पुढचा प्रश्न आहे पहा. यू हॅडंट बेटर रिकामी जागा देअर. आता यू हॅडंट बेटर या ठिकाणी काय येणार आहे माहिती आहे का, की गो येणार आहे. काय ही यू हॅडंट बेटर गो देअर. आता काही जणांना वाटेल हॅडंट नंतर मी क्रियापदाचं पहिलं रूप का वापरलेलं आहे, तर त्याचं असं आहे की हॅड बेटर इज अ मॉडर्न प्रिफरन्स फॉलोड बाय अ बेअर इन्फिनिटिव्ह. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर असं इन्फिनिटिव्ह ज्याच्या अगोदर टू वापरत नाहीत. म्हणजे टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं की त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. आणि बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर एखाद्या क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं पण त्याच्या अगोदर टू वापरलं नसेल तर त्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात. तर हॅडंट बेटर नंतर नेहमी बेअर इन्फिनिटिव्ह येतं, म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं आहे. इथं गो येणार आहे. क्रियापद इथं टू गो येणार नाही, बेअर इन्फिनिटिव्ह वापरायचे. गोईन येणार नाही. ठीक आहे. आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, टूच्या पुढे क्रियापदाचं पहिलं रूप आलं की ते इन्फिनिटिव्ह असतं. आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरले पण त्याच्या अगोदर टू नसेल तर ते बेअर इन्फिनिटिव्ह असतं. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. अ सॉर्म ऑफ बीज. तर या ठिकाणी सॉर्म इज अ डॅश डॅश नाऊन. या ठिकाणी सॉर्म हे काय आहे, SWRM सॉर्म हे कलेक्टिव्ह नाऊन म्हणून आलेलं आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, कलेक्टिव्ह नाऊन. आता त्याच्या पुढे 24 नंबरचा प्रश्न आहे पहा. विच इज अ करेक्टली पंच्युएटेड सेंटेन्स. आता या ठिकाणी योग्य पंच्युएशन म्हणजे योग्य विरामचिन्हांचा वापर केलेलं सेंटेन्स कोणतं आहे, तर वेट सेड द टीचर डोंट मूव्ह. तर बी हे बरोबर आहे पहा. काय बरोबर आहे, बी हे बरोबर आहे. ठीक आहे. तर बी या ठिकाणी बरोबर येणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. तर काही जणांना वाटेल वरचं इथं पहा, इथं डी हे चुकीचं वापरलेलं आहे, इथं कॉमा दिलेला नाहीये, इथं परत डी हे चुकीचं वापरलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये चुका आहेत पहा. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे आता 25 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग वरचा प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे की लेट्स गो फॉर अ वॉक. तर लेट्स गो फॉर अ वॉक या ठिकाणी जर वाक्याची सुरुवात लेट्सने झालेली असेल तर येणारा जो ॲड अ क्वेश्चन टॅग असतो तो नेहमी काय असतो, शॅल वी असतो. हे पाठच करून ठेवा. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात लेट्सने झालेली असेल तर त्यानंतर येणारा क्वेश्चन टॅग नेहमी काय असतो, शॅल वी असतो. ए हे त्याचं उत्तर आहे, शॅल वी. चला त्याच्या पुढे आता 26 नंबरचा प्रश्न आहे. ही बिहेव्स ॲज इफ ही रिकामी जागा माय बॉस. म्हणजे तो असं वर्तन करतोय जसं की तो माझा बॉसच आहे. मग या ठिकाणी काय येणार माहिती आहे का, वेअर येणार आहे. म्हणजे इथं परत काय दिलंय, एखादी अशक्य अशी गोष्ट दिलेली आहे सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. मग ही बिहेव ॲज इफ ही वेअर माय बॉस. म्हणजे तो माझा बॉस असल्यासारखा वर्तन करत आहे. तो बॉस कधी होऊ शकतो का, नाही होऊ शकत. परंतु इथं त्याने काय केले, तो माझा बॉस असल्यासारखा वागत आहे. तो माझा बॉस कधी होऊ शकणार नाही. म्हणून इथं काय येणार आहे, वेअर येणार आहे. चला त्याच्या पुढे 27 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न आहे की हायपोथेटिकल सिच्युएशन आहे पहा तिथे, म्हणून तिथं वेअर वापरले. द शिप वाज रिकामी जागा इन द मिडल ऑफ द ओशियन. आता या ठिकाणी वाज आहे की नाही, तर वाज नंतर तुम्हाला साधं सांगतो, वाज नंतर क्रियापदाचं पहिलं रूप कधीच येत नाही. त्याच्यानंतर हे ग्राउंड हा शब्द तर म्हणजे समुद्रामध्ये शिप म्हणजे जहाज बुडत आहे या अर्थाने तीन शांत संट असे तीन रूप आहेत. तर वाज नंतर येतं क्रियापदाला पहिलं रूप पाहिजे किंवा क्रियापदाचं तिसरं रूप. व दिलेल्या पर्याय सॉरी वाज नंतर क्रियापदाचं ING रूप, पहिलं रूप नाही मी पहिलं रूप बोललो. वाज नंतर येतं क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय लागलेलं क्रियापद पाहिजे किंवा क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे. मग सिंट शांत संट असे तीन रूप आहेत की नाही, तर हे संट या ठिकाणी येईल. हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. मी याला पहिलं रूप बोललो होतो तर सॉरी, हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. तर वाज नंतर क्रियापदाचं दुसरं रूप येणार नाही. पहिलं रूप आहे सिंट, दुसरं रूप आहे सॅन्ट आणि तिसरं रूप आहे संट. तर मी तुम्हाला नियम काय सांगत आहे, जर वाज नंतर आपल्याला क्रियापद वापरायचं असेल तर या ठिकाणी सिनकिन वापरावं लागेल किंवा संट वापरावं लागेल. पर्यायामध्ये सिनकिन नाहीये म्हणून या ठिकाणी काय येणार आहे, संट येणार आहे. तर असे छोटे छोटे नियम तुम्हाला माहित असले ना की तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आहे. नो सुनर डीड द बेल रिंग
रिकामिजारा द स्टुडंट्स रॅन आउट. आता या ठिकाणी बेल वाजताच क्षणीच विद्यार्थी बाहेर गेले. या ठिकाणी नो सुनर दीडचं जर वाक्य असेल तर ते दोन वाक्य जोडण्यासाठी कशाचा वापर होतो? द्यानचा वापर होतो. तर द्यान या ठिकाणी येणार आहे पहा. आणि नो सुनर नंतर डीड वापरलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता 29 नंबरचा प्रश्न आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. छान नियम सांगत आहे मी तुम्हाला. शी इज द रिकामिजारा ऑफ द टू सिस्टर्स. आता इथं ऑफ द टू सिस्टर्स आहे की नाही, मग दोघींपैकी असं ऑफ द टू ची रचना असेल तर हे कंपॅरेटिव्ह डिग्री मधील ॲडव्हान्स लेवलचा नियम आहे बरं का. तर त्या ठिकाणी नेहमी कंपॅरेटिव्ह डिग्रीच येतं. मग शी इज द टॉलर. तर बऱ्याच जणांना वाटेल ऑफ द टू सिस्टर, बऱ्याच जणांना वाटेल इथं द दिले म्हणजे या ठिकाणी टॉलेस्ट पाहिजे, पण तसं नाही. इथं अपवाद आहे, शेवटी ऑफ द टू दिलेलं आहे की नाही. मग अशा पद्धतीनं ऑफ द टू असेल आणि त्याच्यानंतर अनेक वचनी करता दिलेला असेल तरी सुद्धा या दच्या नंतर काय वापरायचं आपल्याला? कंपॅरेटिव्ह डिग्री मधीलच ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी टॉलर आलेला आहे. त्याच्या पुढे आता 30वा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. आणि काय दिलेलं आहे? द विंड व्हिस्पर्ड थ्रू द ट्रीज. आता जी हवा आहे ती झाडांच्या मधून बोलत आहे. पण सजीव आपल्या सभोवताली असलेल्या निर्जीव वस्तू आहेत, त्या सजीवांसारखं वर्तन करत आहेत असं वर्णन केलेलं असेल तर तो पर्सोनिफिकेशन हा अलंकार असतो. फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार. या ठिकाणी जी विंड आहे, हवा आहे, ती सजीवांसारखं वर्तन म्हणजे पुटपुटत आहे, बोलत आहे. म्हणजे जोरात हवा सुटली झाडांमधून तर आवाज येतो की नाही, त्याचं ते वर्णन आहे. तर हे कशाचं उत्तर आहे? म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे? तर पर्सोनिफिकेशनचं उदाहरण आहे. जर तुम्हाला इंग्लिश ग्रामर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि इंग्लिश ग्रामर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची फी 600 रुपये, पण 3 दिवसासाठी हा फक्त 300 रुपयाला तुम्हाला मिळेल. तर 300 आणि सगळ्याच परीक्षांना इंग्लिश ग्रामरचा फायदा होईल. फक्त 300 रुपयामध्ये हा इंग्लिश ग्रामर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स तुम्हाला मिळेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.